अलिबागमधील कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य, जिल्हा प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा सुनील तटकरेंचा आरोप, बावनकुळेंनी दिलगिरी व्यक्त करून वादावर टाकला पडदा. सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची दान चोरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे खळबळजनक आरोप, विश्वस्तांच्या पत्रात चोरीचा उल्लेख नसल्याचा सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकरांची माहिती. राज ठाकरेंचा मंत्री चंद्रकांत पाटलांवर निशाणा, चंद्रकांत पाटलांच्या बिंदूंवरचे फिंगरप्रिंट्स मला बघायचेत. राज ठाकरेंचा टोला, चंद्रकांत पाटलांनी केलेल्या दगडावरील फुटप्रिंट्सच्या विधानावर राज ठाकरेंकडून खोचक टीका. नाशिक शहरातील खड्ड्यांवरून मंत्री गिरीश महाजन संतापले, महाजनांनी अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावलं. कुंभ प्राधिकरणाच्या बैठकीत MNGLचे अधिकारी गैरहजर. एंटेलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोप निश्चिती, सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह 10 आरोपींवर आरोप निश्चित. 5 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय. मालेगावच्या मोसम नदीला पूर, पुराच्या पाण्यात लहान मुलाचा जीव घेणं स्टंट. काही दिवसांपूर्वी याच पुलावरून लहान मुलाचा वाहून गेल्यानं गेला होता जीव. धुळे जिल्ह्यातील लळिंग परिसरात धबधब्याच्या वरील भागात तरुणांची हुल्लडबाजी, पाण्याचा प्रवाह वाढल्यानं तरुण मध्यभागी अडकला. जीव वाचवण्यासाठी तरुण बसला झाडावर. कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवर, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणात 90.57 TMC पाणीसाठा, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. सहस्त्रकुंड धबधब्याचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त. सुरतमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती गंभीर. पावसामुळे अनेक सखल भाग जलमय, रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूकही विस्कळीत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर ब्लॉक, तर हार्बर रेल्वेवर कुर्ला ते CSMT दरम्यान मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. गुरुपौर्णिमेच्या 3 दिवसीय उत्सवादरम्यान शिर्डी संस्थानाला 7 कोटी 81 लाखांचं दान. दक्षिणापेटीत 2 कोटींहून अधिक जमा. ऑनलाईन देणगी, डेबिट क्रेडिट कार्ड, परकीय चलन आणि 1125 ग्रॅमपेक्षा अधिक सोन्याचाही समावेश. परीक्षा सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर सरकारी राजपत्र प्रकाशित. विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर होऊन देशभरात लागू.